नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 2, चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडिकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंतांचे शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते. त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदांनी तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. मुलीचे नाव प्रकृती असे होते. त्या मुलीने मी चंडालिका आहे, मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाले, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी काहीही कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्यांना दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले. ती मुलगी त्यांच्या मागोमाग गेली. ते कोठे राहतात हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्यांचे नाव आनंद असून ते भगवान बुद्धांचे शिष्य आहेत. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करेल, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदांनी ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्न त्याग केला. ती परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानण्यास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्यांचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदांना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदांना म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. त्यावर आनंदांनी उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे, मातंगीने आनंदाला सांगितले. पण माझा नाईलाज आहे, आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटुकी विद्या कुठे गेली? आई म्हणाली, माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे स्वीकार करीत नाहीत ते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. मुलीने स्वतःला अलंकृत करून व उत्कृष्ट पोशाख करून आत पाऊल ठेवले. परंतु आनंद अचल राहिले. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्रे धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करण्यास नकार दिला तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईल. तरी सुद्धा आनंद शरण गेले नाहीत. आईने व मुलीने असह्य होऊन त्यांना सोडून दिले. आनंदांनी परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते हे तिने पाहिले.
मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे.